महाद्या लेकाचा काम चोर एक नंबरचा पळाला लगेच झारी माझ्या हातात देऊन. मध्या, अरे काय करतोयस तू? बरं नाही ना तुला? हा, इथे तू मजेत दिसतोयस. मजेत आहे म्हणजे मजेतच आहे मी. मला काय व्हायला होत रे? नाही ना, तू जिलब्यांचा द्रोण पळवला होतास. मला वाटलं एव्हाना जिलब्या खाऊन तू आडवा झाला असशील. अरे द्रोण घेऊन पळालो म्हणजे काय? जिलेब्या मी खाल्ल्या असं होत नाही. मी ते आपला आहे ना माळी बुवा महाद्या, त्याला देऊन टाकला द्रोण. माळी बुवांना तू देणार? थापा मारू नकोस. तुझ्या आता जिलब्याला तू सोडणार आहेस? अरे खरंच सांगतोय तुला. सांग इकडे. काय? अरे माझी लाडकी सून आहे ना राधा, ती मला म्हणाली मी बिन साखरेच्या बनवून देते. असं म्हटल्या बरोबर मी लगेच द्रोण देऊन टाकला माझ्याला. थोडक्यात तू शहाण्यासारखा वागलास. हा. माझ्या प्रश्नांची शहाण्यासारखी उत्तर दे. काय? अरे कसले प्रश्न आणि कसली उत्तर? काय करतोयस तू? काय देणार नाही मी. त्या लांडग्याबद्दल मला काय कीर्तन सांगायचं नाही. माझ्या प्रश्नांची उत्तर दिलीस ना तर सुखी होशील. अरे कसले प्रश्न आणि कसली उत्तर? चल माझ्या बरोबर. चल ते ठेव तिकडे. काय आलं? अरे तुझी तब्येत धरणे आणि काहीतरी कामं करतो. चल. तब्येतीला काही झालेलं नाही माझ्या. चांगला आहे धडलाकडे आहे बघ उड्या हा मारतो. उड्या नको मारू. इकडे पडलास तर परत उचलताना माझी पंचायत होईल. अरे माझ्या चल नीट तू चल. ना घारू खरंच रे. मित्र आहेस का वैरी आहेस रे माझा? वैरी कसं? तुझ्याशी कशाला वैर धरीन मी? मग सारखे प्रश्न विचारतो मला. अरे हे काय चाललंय? काय कुठे निघालाय? कोण निघालंय? अरे काहीतरी विचारतोय मी. काही कळेल का आम्हाला? नाहीतर काय, इतके दिवस राधा नव्हती घरात. मोठ्या मिनतवारीनं तिला इथे आणली, तर आता हा चालला. सौरभ, तू आमच्यावर कुणावर रागावलायस का? हवं तर आम्ही माफी मागतो रे तुझी, पण तू तू जाऊ नकोस. रंजूताई, मी कोणावरही रागवून नाही चाललोय. तुझी शपथ. आणि माफीचं म्हणत असशील ना, तर खरी माफी मी मागायला पाहिजे. मी वेड्यासारखा वागत होतो. अक्षरशः पोरकट आणि वेड्यासारखा वागत होतो मी. तुम्ही मला सगळे समजावायचात, पण कधी ऐकलं नाही तुमचं. पण आता नाही. आता जबाबदारीची जाणीव झाली आहे मला. आणि लकीली माझ्या करिअरची आणि मला आयुष्याची दिशाही सापडली आहे. त्यामुळे प्लीज आता नका थांबू. खूप मोठी संधी. कंपनीची गाडी बाहेर वाट बघते. दिल्लीची फ्लाईट चुकायला नको. दादा दादा दादा, तुमचा हा मुलगा आता तुम्हाला अभिमान वाटेल असाच वागेल. राधा पुन्हा इथे एकटी पडणार ना रे? दादा, एवढे दिवस आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती घडलीये. सौरभ एक समंजस आणि जबाबदार व्यक्ती झालाय. तिचं करिअर त्याच्या मनासारखी झेप घेतय आणि तो कायमचा थोडी चाललाय. आणि आता मी माझ्या घरी माझ्या माणसात आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या सोबतीला आमचं बाळ आहे. मध्या, राधा म्हणते ते बरोबर आहे. आता तू सौरभला घसघशीत आशीर्वाद दे. उदास होऊ नकोस. मी सांगतो तुला, यावेळेस सौरभ नक्की यशस्वी होणार. खात्री आहे माझी. मला पण. आता ना आपण आपली तोंडा वाकडी करता कामा नये. आता याचा आयुष्य मार्गी लागणार आहे. सौरभ, माझ्याकडून तुला ऑल द बेस्ट. आणि माझ्याकडून पण थँक्यू.
कारण ना नमस्कार करतो. यशस्वी हो. नुसतं ऑल द बेस्ट. जप्पी मगतीये जप्पी. खूप मोठा हो. थँक्यू. येतोच लवकर जाऊन. हो. येतो. आलोच लवकर. यशस्वी चला. सौरभ ड्रायव्हर डिक्की ओपन करा. ऐक पोचल्यावर मला फोन कर हा हो. आणि स्वतःची काळजी घे येस. आणि राग जरा कंट्रोल मध्ये हा. ओके. कामाकडे लक्ष दे अगदी. आणि स्वतःला जास्त स्ट्रेस करून घेऊ नको. मी कोणीतरी बघेल ना. बघू दे ना. पाहिलं तर पाहिलं. बायकोला मिठी मारतो यार. आणि काय ना, लग्नानंतर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा आपण एवढे जवळ आहोत. आणि त्यात आता ही ताटात उठ. आपलं एकत्र आयुष्य मला खूप एन्जॉय करायचं. तू मी आणि आपलं बाळ. आणि ना मला आपल्या बाळाशी खूप गप्पा मारायच्या. खूप बोलणार आहे मी त्याच्याशी. आतापर्यंत तुम्ही सगळे मला शिकवायचात ना. आता त्याला शिकवायची टर्न माझी आहे. होय असं नसतं. का? इनफॅक्ट बाळाबरोबर आई बाबाच नव्याने शिकत असतात. कळलं? काय यार, हे शिक्षण ना माझी काय पाठ सोडत नाही. ठीक आहे, पण ना मी आणि आपलं बाळ खूप मस्ती करणार. सॉलिड धमाल. कळलं का रे? हॅलो हॅलो. सौरभ निघ आता, उशीर होतोय तुला. निघ जा. घराला सांभाळशील ना? हो. राधा आली आणि हा निघून गेला. नाही रंजू, सौरभ गेलाय तो कामासाठी गेलाय याचा आनंद आहेच, पण मला राग आहे ना तो मधूचा आणि सीमाचा. एवढं मोठं 10 कोटीचं प्रकरण त्याने आपल्यापासून लपवून ठेवायचं, हे फार फार लागलंय माझ्या मनाला. अहो तुमच्याच काय, माझ्या पण लागलाय. आईच्यान सांगतो, माझ्या पण मनाला लय लागला. अरे ते 10 कोटी कसे फेडायचे याचा विचार करून डोका फुटला माझा. दिवस रात्र चेन नव्हती मला. घारू अण्णा, आपण यांच्यासाठी असा जीव तळातावर घेऊन फिरायचा आणि हे लोकांनी आपल्यावर विश्वास नाही ठेवायचा. कसा वाटेल माणसाला, विचार करा ना जरा. आणि आमची मदतच झाली असती की नाही यांना. केदारने सांगितलं म्हणून आपल्याला कळलं. आणि मला सांगा, सौरभचं भलं व्हावं असं आपल्याला नाही वाटत? अहो राधाने सुद्धा सांगू नये आपल्याला. हो, पण या सगळ्या भानगडीत मधूने बडोद्याच्या जागेचा व्यवहार माझ्या समोर केला. तो कसा काय? अण्णा,
तो व्यवहार कुणाच्या मध्यस्थीने झाला? सीमाच्या वडिलांच्याच ना? आठवतंय ना तुम्हाला? हो आठवतंय की, म्हणून तर त्या जागेला जास्त किंमत मिळाली. तेच तर ना. तो व्यवहार म्हणजे धूळफेक होती, धूळफेक. तू विकल्यासारखं कर, मी विकत घेतल्यासारखं करतो, असा प्रकार होता. नाही सहन होत आता मला. इतक्या वर्षाच्या मैत्रीत मधूने पहिल्यांदाच मला असा हदागा दिलाय. वाटतं संपली ही सारी मैत्री. मी मधुला याचा जाब विचारणारच आहे आणि माझा तो हक्कच आहे. त्या बरोबर आहे, पण त्यांच्या तब्येतीचा विचार करा. मी माझ्या पद्धतीने त्याला विचारेनच. हॅलो, पोचलास? नाही. नाही, अजून नाही पोचलास? काय झालं? असं काय करतेस? इथेच आहे ना तुझ्या शेजारी. म्हणजे तुझं सुद्धा माझ्यासारखंच होतंय ना? म्हणजे कसं? म्हणजे तुला सुद्धा माझी आठवण येते ना? हो ना, खूप आठवण येते. आणि इथे दिल्लीत थंडी इतकी आहे ना की काय? कळलं नाही? सौरभ नाही, अजिबात नाही सौरभ. मधला एवढा काळ आपण एकमेकांपासून दूर राहिलोय ना, तो बॅकलॉग भरून काढायचा ना, म्हणून खूप आठवण येते. मी खूप कठोर वागले तुझ्याशी सौरभ. तोडून बोलले, तुला खूप हर्ट केलं. तुझ्याशी असं वागताना मी दुप्पट हर्ट व्हायचे. तुला दिलेल्या प्रत्येक त्रासासाठी मला खूप खूप प्रेम द्यायचंय तुला. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायचाय मला. सो स्वीट. तुला खरं सांगू, तू घरी आलीस आणि सगळे गैरसमज दूर झाले. सगळा त्रास संपला. अक्षरशः वाऱ्यावर उडून गेला. आता नो गिला नो शिकवा. ओनली प्यार ही प्यार बेशुमार. हॅलो मिस्टर, तुम्ही जरी आभाळात असला ना तरी मला आता जमिनीवर यायला लागेल, कळलं? मी हॉस्पिटलमध्ये, मला खूप काम आहेत. सो मी फोन ठेवते आता. प्लीज ना, नको ना ठेवू. मला बोलायचंय खूप तुझ्याशी. सौरभ, हे बघ आत्ता ठेवणार आहे, पण थोड्या वेळाने परत करीन. प्लीज ना यार. मला तरी कुठे चैन पडतं तुझ्याशी बोलल्याशिवाय. बाय. मॉर्निंग मॅम. मॉर्निंग. हॅपी हो. दिसताय सुद्धा. बरं, एनी अपडेट्स? ऑल इज वेल. काल रात्री एक एमर्जन्सी ऍडमिट झाली. हो, काल आपण फोनवर बोललो होतो. आज सीझर आहे ना? हो स्टेबल आहे? हो. व्हायटल्स अंडर कंट्रोल आहेत आणि बीपी मधलं फ्लक्च्युएशन सुद्धा ॲज एक्सपेक्टेड आहे. ओके. बाकी? बाकी सगळे पेशंट्स व्यवस्थित आहेत, पण मॅम सई मॅम व्यवस्थित नाही आहेत. बहुतेक नाराज आहेत तुमच्यावर. आय नो. त्यांच्याशी बोलायचंय, त्यांचं टेन्शन दूर करायचंय.
हॅलो, धर्माधिकाऱ्यांचं घर? अरे घरवण ना. हो. बरं झालं तुम्हीच फोन उचलला, तुमच्याशीच बोलायचं होतं. कोण? सौरभ बोलतोय? अरे बाबा, माझ्याशी का बोलायचंय? अरे छातीत धडधडायला लागलं माझ्या. अहो नाही नाही, तसं काही नाहीये. कुठलाही शॉक द्यायला फोन केला नाहीये मी. मग मला फक्त एवढंच विचारायचं होतं की दादांची तब्येत कशी आहे. अरे मग हा माझ्यासाठी शॉकच आहे. अरे दादाच्या तब्येतीची तू विचारपूस करतोय म्हणजे शॉकच नाही का? अरे मधुला सांगितलं ना तर त्यालाही धक्काच बसेल. बरं, तुझ्या कामाचं कसं काय? कामाला सुरुवात व्हायची आहे अजून. रेवती मॅमच्या आजोबांच्या ऑफिसमध्ये आलोय, पण अजून भेटले नाही. सो तोपर्यंत टाइमपास करतोय. आता फोनवर बोलत बसू नको. आधी कामाचं बघ, त्याकडे दुर्लक्ष नाही करायचं. नाही गारू अण्णा, हा. काम सगळ्यात आधी, टाइमपास नंतर. बरं गारू अण्णा, मी दिल्लीला आलोय हे सीमा वहिनीला सांगितलंय का? नाही अरे, रागावून गेली आणि तिथून. राग निवळला की स्वतःहून घरी परत येईल तेव्हा सांगू. पण सीमाला तुझ्यातील हा बदल कळला ना, तिलाही खूप खूप बरं वाटेल बघ. खरंय तुम्ही म्हणताय ते. बरं घारवण ना, ठेवू फोन आता, उशीर झालाय, जावं लागेल मला. हो हो, बेस्ट लक. थँक्यू, बाय. काय? अगं राधा, ही तर आनंदाची बातमी आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला, म्हणजे सौरभ आता सेटल झाला. गुड गुड. माझे शब्द चुकीचे ठरले याच्यात आनंदच आहे मला. पण तुला काय झालं होतं? तुझा का चेहरा असा पडलेला? मी तिथे गेले आणि सौरभ लगेच दिल्लीला निघून गेला. ओ गराणे. म्हणजे तुझा आणि सौरभचा विरह अजून संपलेला नाही. ओ ग बच्चा. बट इट्स ओके ना. तू या गोष्टीसाठीच तर एवढी धडपड केलीस, एवढा त्याग केलास, त्याला तुझ्यापासून दूर ठेवलंस, त्याच्याशी कठोर वागलीस. मग तुझ्या या सगळ्या प्रयत्नांना आता यश आलं ना. तुझ्या कष्टाचं चीज झालं राधा. हो, खरं सांगू मॅम, मला सौरभ मध्ये प्रॉमिनेंटली बदल दिसलाय. खूप खूप बदललाय तो. कॉन्फिडेंट झालाय, शांत झालाय, भावनेच्या भरात वेड्यासारखं वागणं सोडून दिलंय त्यांनी. स्टेडी झालाय तो. फायनली त्याला त्याची दिशा सापडली. आय एम सो हॅपी फॉर बोथ ऑफ यू. आता लवकरच तुमचा विरह संपेल आणि तुम्ही दोघ जण एकत्र याल. बर, मला एक सांग, ती सीमा वहिनी काय म्हणते? हं? त्यांचं काही कळतच नाहीये. म्हणजे पुण्याला गेले आहेत, परत नाही आले आहेत आणि कोणाचा फोनही उचलत नाहीयेत. बरं आहे ना, मग नका उचलू फोन म्हणावं. तिकडे गेलीस ती तिथेच राहा, येऊच नकोस इथे परत. कारण इथे आल्यावर मग तिच्या परत शपता बिप्ता सुरू होतील ना. ते केदार गार्गी आहेतच आणि भरीला. जाऊ दे, तू माझं एक ऐक. तू आता ना त्या सीमाच्या फंदात पडूच नकोस. मॅम, काय? मी विचार करत होते की पुण्याला जावं. पुण्याला? कशाला? त्यांची समजूत घालून त्यांना परत घेऊन यावं. मॅम, काय करताय तुम्ही? आपण धन्य आहात राधा देवी. आपल्या पायाचं तीर्थ घेऊ शकते का मी? मॅम प्लीज. आता काय म्हणू मी तुला? जा जा बाई जा.
जा तू पुण्याला जा, तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना ते तू कर. तुझ्या प्रयत्नांना यश लाभू दे.